गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आज माझी सकाळी खूप घाई चालू होती कारण की पटापट जेवण बनवलं मी. चपात्या वगैरे थंड्या झाल्या, मग त्या डब्यामध्ये ठेवल्या आणि म्हटलं चला आता किचन आवरून घेते. किचन पण खूप घाण झालं होतं कारण की सकाळीच मला लवकर उठलेली आणि पटकन उठून मला जेवण वगैरे रेडी करायचं होतं आणि किचन वाटा सर्व भाज्या वगैरे काढून घेतल्या याच्यामधून आणि ती भांडी सर्व धुवून घेतली कारण की मला बाहेर जायचं होतं, थोडं काम होतं आणि लवकरच जायचं होतं सकाळीच. म्हणून पटकन मी जेवण बनवून घेतलं. जेवण बनवल्यानंतर मग किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला. म्हटलं चला आता पटकन जाऊ कारण की तिथून आल्यानंतर काम होत नाही, म्हणून मी पटकन बनवलं जेवण. आणि मुलगा आहे ना शाळेत गेलेला, तो येतो 1 वाजता घरी. 1 वाजेला घरी आले की त्याला पहिले भूक लागते, मग तो जेवण करतो. मग त्याच्यानंतर मी संध्याकाळी येणार होती कारण मला आज काम भरपूर होतं. म्हणून मी लवकर उठून आहे ना म्हटलं चला आता पटापट आवरून घेते. किचन वाटा तुम्हाला माहिती, जेवण बनवलं की किचन वाटा किती घाण होतो, सर्व पसारा होऊन जातो किचन वाट्यावरती. भांडी पण खूप होती माझी, भांडी पण घासायची, ते किचन वाटा पण क्लीन करायचा होता. म्हटलं चला आपण आता ते करून घेऊ. बघा गॅस वाटा किती घाण झाला होता, गॅस पण खूप घाण झाला होता, तरी मी आवरून घेतलं. बरंचसं भांडी वगैरे बाकी होती माझी घासायची. म्हटलं चला आता थोडे भांडी वगैरे घासून घेऊ, किचन वाटा वगैरे पुसून घेऊ. आणि ती चिमणीला सारखं थोडं कापड साफ करावंच लागते, नाही तर तेलकट होते ती. म्हणून मग मी थोडी तिला साफ वगैरे करून घेतली. किचन वाटा करून घासून वगैरे झाला कारण की तेल उडतं सर्व किचन वाट्यावरती. पटापट घाई होती खूप, म्हणून चला म्हटलं स्पीडमध्ये करूया आपण कामं लवकर. आणि कामं सर्व बाकी होते, अजून देवपूजा वगैरे बनवायची होती. गॅस पण मला घासायचा होता कारण की गॅसवरती पण आहे ना खूप म्हणजे भाजी वगैरे दूध वगैरे हे सांडलंच जातं, म्हणून त्याच्यामुळे गॅस वटा पण खूप घाण झालेला होता. सकाळी टाईम नव्हता, तरी जितका वेळ मिळत होता तेवढ्या वेळात मी करतच होती क्लीन. इकडे भांडी पण बाकी होते, तरी मला लेट झालेलं. म्हटलं चला आता लेट झालेलं आहे तर आता पूर्ण कामच करून जाऊया. आता आता कशाला थोड्याशासाठी कामं ठेवायचे, तिथून आल्यावरती माझ्याकडनं काही काम होणार नाही. म्हणून मग मी सर्व लवकर उठूनच थोडंसं आवरून घेते. वेद शाळेत गेला की लगेच भाजी चपाती करून घेतल्यानंतर मग पटकन आवरून घेतलं. किचन वटा पण म्हटलं स्वच्छ आता छानपैकी पुसून घेते कारण की तो काचेचा आहे, म्हणून मग मी जास्त पाणी नाही टाकत त्याच्यावरती. घासून घेतल्यानंतर मग मी काय करते, त्याला कापडानेच पुसून घेते गॅसला. कारण की काच येतो, मग ते बर्नरमध्ये ना सर्व पाणी जातं, मग तो चालत नाही. म्हणून मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता आपण हेच करूया, सर्व व्यवस्थित साफ वगैरे करून घेऊ, पुसून घेऊ. मग खाली ना थोडंसं तेलकट झालेलं होतं त्याच्या खाली पण गॅसच्या मधलं, ते पण थोडं घासून वगैरे घेऊया. म्हटलं चला घासलं ते पण. पण खूप वेळ जातो, मग त्याच्यामध्ये मला 15 मिनटं नाही, जास्त अर्धा तास तर त्या गॅसवटा स्वच्छ करायलाच लागून गेला, काच वगैरे पुसायला. कारण की मी इकडे गॅसच्या बाजूला आहे ना काच बसवलेला आहे, तो पण कसं आहे ते फ्रीजला आहे ना तेल उडू नये म्हणून मग मी तो काच तिथं बसवलेला आहे. म्हणून म्हटलं चला, तो पण खूप तेलकट झालेला होता, म्हणून त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता पटापट पटापट कामं करून घेते आणि आवरून घेते सर्व. आणि भांडी तर बाकीच होते, अजून भांडी घासायला वेळ खूप कमी होता कारण की मला जायचं होतं बाहेर. बाहेर गेल्यानंतर मग मला इच्छाच होत नाही कधी काम करायची घरी आल्यावरती. मग पटकन म्हटलं चला आता पटापट आवरून घेते. किचन वाटा क्लीन झाला, आता स्वच्छ पुसून घेतला. फर्निचरवरती पण थोडंसं तेलकट आपण हात वगैरे लावतात म्हणून ते पण थोडं पुसून वगैरे घेतलं मी. चिमणीजवळ आहे ना त्या बटनाजवळ सारखी चिमणी लावते, परत हे बटन बंद करते, मग त्याच्यामुळे ना ते पण थोडं स्वच्छ करून घेतलं बटनाजवळ कारण की तिथं पण तेलाचे हात लागतात, म्हणून मी क्लीन करून घेतलं. आणि भांडी बाकी होते, म्हटलं आता भांडी घासून आहे ना आता मी ते छोटं स्टीलचं हे घेतलेलं आहे भांडी ठेवायला, त्याच्यामध्येच घासून वगैरे ठेवते. म्हटलं स्वच्छ करून घेते, मग भांडी घासायला लागली. तयारी तर बाकीच होती माझी, अजून तयारी करायची बाकी होती. आता काय करू, मला साडी घालायची होती, साडी घालून मला बाहेर जायचं होतं. पण मग साडी घालायला तुम्हाला माहिती आहे 15 ते 20 मिनटं लागूनच जातात व्यवस्थित साडी घालायला. घाईघाईमध्ये घातली की अजून बाहेर आता पाऊस चालू आहे, वातावरण तर खूप थंड आहे बाहेर पण. मग इथं पण पटापट पटापट भांडी घासत होती. तर चला आता जेवढं होईल तेवढं करते का. मग अजून देवपूजा बाकी होती, देवपूजा करायला तर अजून वेळ जातो माझा. 1 तास मला देवपूजा करायला लागतं कारण की मी सर्व देवांना आहे ना वस्त्र घालते, म्हणून त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागतो.
देव वगैरे झाले भांडी वगैरे झाल्यानंतर मग देवपूजाकडे गेली. देवपूजा पण मतलब चला आता आवरून घेते पटकन, पण ती व्हिडिओ नाही घेतली मी, कारण की वेळच नव्हता माझ्याकडे, वेळ खूप कमी होता. मग इथं भांड्यांमध्येच मला खूप वेळ गेला. तुम्हाला माहिती, भांडे थोडेसे तेलाचे वगैरे भरले की खूप वेळ जातो घासायला वगैरे, म्हणून ते पटापट घासत होती मी भांडी. भांडी पण खूप होती, ते बघायला असं वाटत होतं की कधी संपतील हे भांडे आणि कधी होतील हे भांडे. त्याच्यामुळे ना मला कंटाळा पण आला होता, कारण की सकाळीच मी 5:30ला उठून लवकर जेवण आवरून घेतलं आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता वेदचा पण टिफिन वगैरे दिला आणि मग म्हटलं चला किचन वाटा